आणि यानंतर बातमी राज्यात परतलेल्या पावसाची। नाशिक जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे। मुसळधार पावसाने जागोजागी सध्या पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीचा देखील खोळंबा झाला असून लोकांचे हाल होत आहेत। पाण्यात वाहून गेलेल्या वस्तू वाचवताना लोकांची अक्षरशः तारांबळ उडतीये। दुसरीकडे गोदावरीच्या नदीत गटाराचं पाणी शिरल्यानं गोदेचं पाणी प्रदूषित झालंय। नाशिक शहरातील गटार आणि नाले यांचं पाणी थेट नदीपात्रात मिसळल्याचं चित्र आहे। त्यामुळे रामकुंड आणि गोदावरी नदीकिनारी पाण्याची दुर्गंधी पसरलेली आहे। त्यामुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। गोदावरी नदीतल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत सध्या पाणी पोहोचलंय। तेव्हा मुसळधार पावसाने नाशकात जागोजागी पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळतंय। सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तिथल्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि तिथली स्थिती सांगतोय आमचा प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मी आता गाडगे महाराज पुलाजवळ उभा आहे आणि आपण बघत आहोत की हे सर्व शहरातील गटारीचं नाल्यांचं पाणी हे या गोदावरीच्या पाण्यामध्ये मिक्स होत आहेत। त्यामुळे अक्षरशः या पाण्याची सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे। पुराची ओळख असलेला दुतोंडा मारुती त्याच्या कमरेच्या वरपर्यंत हे पाणी येऊन पोहोचलेलं आहे। स्थानिकांना याबाबत कुठली कल्पनाही देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे त्यांचे व्यावसायिकांचे यामध्ये प्रचंड हाल झालेले आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे। या परिस्थितीला व्हिक्टोरिया पुलाजवळ 6000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग याची नोंद करण्यात आलेली आहे। एकंदरीत ही सर्व परिस्थिती असताना दुसरीकडे ज्या पुरामध्ये गाड्या या वाहून जात आहेत, आज देखील गाडगे महाराज पुलाजवळ 2 वाहनं जे आहेत, कार जी आहे ती वाहून जात होती, त्या स्थानिकांना ती वाचवण्यात यश आलेलं आहे। आणि आता देखील ही जी आपण कार बघत आहोत, इटिओस कार, इथे हिला वाचवण्याचे प्रयत्न हे सध्या सुरू आहेत। ती अशा पद्धतीने ही बांधून ठेवलेली आहेत। आता पुराची जी परिस्थिती आहे ना, त्यावर ड्रेनेज तुंबलेले आहेत, ते तुंबल्यामुळे सर्व पाणी इकडे येत आहे या भागात। आमचं दरवर्षी असं नुकसान होतं। बरेचशा ट्रका, बरेचशा गाड्या काढाव्या लागतात, बरेचसे दुकानं, टपऱ्या वगैरे काढून घ्यावं लागतात आम्हाला। आमच्या मुलांचे सगळ्यांचे हाल होतात आणि याच्यावर नगरपालिकेने ऍक्शन घ्यायला पाहिजे। शेवटचे 4 ते 5 वर्षापासून आम्ही बघतोय का थोड्या प्रमाणात पाऊस झाला का नाशिक शहरातल्या जेवढ्या गटारी आहे ते सर्व ओव्हरफ्लो होऊन नदीपात्रात वाहतात। दुसरी गोष्ट, पावसाळी गटार योजना ही टोटली कुचकामी ठरलेली आहे। त्या योजनेचं पाणी वास्तविक नाशिक शहरातून केरिंग करून नाशिक शहराच्या बाहेर जिथं नागरी वस्तीने तिथं सोडलं पाहिजे, त्या पात्रात सोडलं पाहिजे, जेणेकरून नागरी वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्याचं नुकसान होणार नाही। पण या बाबतीत कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही नाशिक महानगरपालिकेने उपाययोजना। या सध्याच्या परिस्थितीला गोदावरीवरील छोटी मोठी जेवढी मंदिरं आहेत ती सध्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेली आहेत। अशा प्रकारे गटारीचं पाणी, त्यामध्ये वाहणारा सर्व कचरा हा त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे। त्यामुळे वाहणारं पाणी यासोबतच नाले आणि गटारीचं यामध्ये पूर्ण मिक्स होणारं पाणी, यामुळे हे सर्व पूर आलेला आहे। महापालिका आता तरी याची दखल ही घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन किरण कटारसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।